परमात्मा त्या ठिकाणी येत असतो आणि आपल्याकडून सेवा करून घेत असतो। आज तुमच्या सर्व संयोजकांच्या रूपाने निश्चितपणाने परमात्माचा अंश त्या ठिकाणी अवतीर्ण झाला असेल, ज्या माध्यमातून 28 वर्षापासून नामसोहळा निरंतर चालू आहे। म्हणजे सोपी गोष्ट, काही काही सोहळे बंद पडले कोरोनाच्या काळामध्ये, आणि त्या परिस्थितीने एवढी भयान परिस्थिती होती महाराज। कोरोना संपल्यानंतर शाळा तपासायला अधिकारी आले, आणि अधिकारी आल्यानंतर शाळेतल्या सगळ्यात हुशार पोराला उठवलं आणि हुशार पोराला विचारलं, सांग 6 पंचे किती होतात? किती होतात? किती होतात? 6 पंचे 30 होतात। शाळेतलं सगळ्यात हुशार पोरग म्हणलं 6 पंचे 25 होतात। आता असं म्हटल्यावरती मग तर अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला, म्हटले सगळ्यात जर हुशार पोरग जर 25 म्हणत असेल तर गणित मात्र थोडं अवघड झालेलं आहे। तेव्हा त्या असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ते पोराला मुख्याध्यापकांकडे नेलं आणि म्हटले, शाळेतलं सगळ्यात हुशार पोरग 6 पंचे 25 म्हणतंय। तेव्हा अधिकारी त्यांना, ते मुख्याध्यापक त्या अधिकाऱ्यांना सांगू लागले, म्हटले हे पहा, एवढंच पोरग थोडं थोडं 30च्या जवळ आलेलं आहे। कुठं आले? 30च्या जवळ आले। किती म्हणते ते? 25 म्हणते। एवढंच शाळेतलं पोरग थोडंफार कितीच्या जवळ आले? 30च्या जवळ आले। बाकीचे तर 15-16च म्हणतात अजून। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, त्या काळामध्ये भयान परिस्थिती होती, परंतु त्यातूनही समाज उभा राहिला। 10-10 लाख रुपये घालून काही लोक गेले, काही 2 रुपयाच्या गोळी नीट झाली। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, ही हरिनामाची ताकद आहे, नामाची ताकद। आणि नामाची ताकद असल्यावरती त्या ठिकाणी काळ आपल्या जवळ येत नाही। आम्हा डंखू काळ आला, तो काळच झाला कृपाळू। काळ आपल्या जवळ येतो पण तो कृपाळू होतो। म्हणून या असणाऱ्या संत मंडळींना अनेक लोकांनी समाजानं त्या ठिकाणी त्रास दुःख देण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंत त्यांच्या पाठीमागे उभा राहिला, काळ कृपाळू झाला। तसा काळ एवढा दयाळू नाही, नको नको मना गुंतू माया जाळीन, काळाला जवळी तो एवढा दयाळू नाही, पण संतांसाठी तो कृपाळू झाला। आणि तो कृपाळू हवा असं वाटत असेल तर संतांनी अहर्निशी त्या ठिकाणी नामचिंतन केलं। मला सगळ्या लोकांनी लक्षात एक उत्तर द्या, तुम्ही मंदिराच्या दर्शनाला, आता सप्ताह सुरू झाला, 365 दिवस मंदिराच्या म्हणजे देवाचं दर्शन घेणारे हातवर करा बरं। 365 दिवस देवाचं दर्शन घेणारे हवे थोडेच आहेत। आता सप्ताह सुरू झाल्यापासून पाया पडणारे हातवर करा बरं। म्हणजे आता सुरू झाला, आता 7-8 दिवस आपल्याला काय करायचंय? मग प्रत्येकानं लक्षात ठेवा, 365 दिवस दर्शन घेणाऱ्यांची संख्या कमी, पण आता सप्ताह सुरू झाल्यापासून दर्शन घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मग माऊलींच्या हरिपाठामधलं सांगतो की माऊली म्हणतात की